हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचं वय 40, 50 किंवा 60 वर्षापेक्षा जास्त आहे का? आणि तुम्हाला असं वाटतंय का की कोणते ड्रेस घातले की आपण अधिक सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसू? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. अनेक महिला वय वाढल्यानंतर फॅशनकडे दुर्लक्ष करतात. काहींना वाटतं की आता स्टायलिश दिसण्यास वय निघून गेलं आहे. पण खरं सांगायचं तर योग्य ड्रेसची निवड केली तर कोणतीही महिला कोणत्याही वयात सुंदर आणि एलिगंट दिसू शकते. आज मी तुम्हाला असे काही कुर्ती आणि ड्रेसेस स्टाईल दाखवणार आहे ज्यामुळे तुम्ही फक्त सुंदरच नाही तर खूप कॉन्फिडन्स देखील दिसू शकाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वय वाढलं की आपल्या शरीरात, स्किनमध्ये, पर्सनॅलिटीमध्ये अनेक बदल होतात. त्यामुळे आपल्या कपड्यांची निवड ही थोडी वेगळी असायला हवी. योग्य ड्रेस निवडल्याने आपण अधिक स्लिम आणि यंग, आकर्षक दिसू शकतो. आज आपण अशाच काही सुंदर कुर्ती आणि ड्रेस डिझाईन्सबद्दल जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण वयाच्या 40, 50 किंवा 60 प्रवेश करतो तेव्हा कम्फर्टेबल आणि सुंदर कपडे निवडणं अधिक महत्त्वाचं होतं. अनेक वेळा महिला खूप टाईट कपडे निवडतात किंवा खूप लूज कपडे घालतात. पण या दोन्हीही गोष्टी आपल्या लूकवर परिणाम करतात. त्यामुळे सर्वात आधी ए लाईन कुर्तीजबद्दल बोलूया. ए लाईन कुर्ती ही वरनं थोडी फिट आणि थोडी फ्लेअर असते. त्यामुळे बॉडी शेप बॅलन्स दिसतो. स्पेशली टमी एरिया किंवा टमीच्या भोवती वजन वाढले असेल तर अशा कुर्ती खूप सुंदर दिसतात. या कुर्ती कोणत्याही स्पेशल प्रोग्रामसाठी वापरता येतात. आता बोलूया कलर्सबद्दल. कलर्स आपल्या संपूर्ण पर्सनॅलिटीवर प्रभाव टाकतात. अनेक महिला खूप चमकदार किंवा गडद रंग निवडतात. परंतु वयानुसार काही कलर्स अधिक सुंदर दिसतात. नेव्ही ब्ल्यू, मरून, बॉटल ग्रीन, वाईन, रॉयल ब्ल्यू असे कलर खूप एलिगंट दिसतात. त्याचबरोबर हलके पेस्टल कलर जसे की पीच, लव्हेंडर, बेबी पिंक, स्काय ब्ल्यू हे देखील खूप सुंदर दिसतात. हे कलर चेहऱ्यावर एक वेगळंच ग्लो आणतात आणि पर्सनॅलिटीही उठून दिसते. त्यानंतर आहे फॅब्रिक. फॅब्रिक निवडताना देखील काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. कॉटन, रेयॉन, लिनन आणि सॉफ्ट सिल्क सारखे फॅब्रिक आरामदायक असतात. स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॉटन कुर्ती हा बेस्ट ऑप्शन आहे. हेवी फॅब्रिक किंवा खूप शायनी मटेरियल वापरल्यास बॉडी अधिक हेवी दिसू शकते आणि बल्की दिसू शकते. त्यामुळे हलके आणि सॉफ्ट फॅब्रिक निवडल्यास लुक जास्त नॅचरल आणि आकर्षक दिसतो. कुर्तीवरील प्रिंट्स देखील खूप महत्त्वाच्या असतात. स्मॉल आणि सिंपल प्रिंट नेहमीच चांगले दिसतात. मोठमोठी फ्लोरल डिझाईन, खूप मोठे प्रिंट्स बॉडीला जास्त रुंद दाखवू शकतात. या उलट व्हर्टिकल लाईन्स प्रिंट्स बॉडीला लांब व स्लिम दाखवतात. त्यामुळे शक्यतो अशा डिझाईन्सची निवड करा ज्यामध्ये व्हर्टिकल लाईन्स असतील. नेक डिझाईन्सकडेही लक्ष द्या. व्ही नेक आणि सिंपल राऊंड नेक हे दोन्ही प्रकार कोणत्याही वयाच्या महिलांवर खूप सुंदर दिसतात. या डिझाईन्समुळे मान लांब दिसते आणि चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. कुर्तीची लांबी देखील महत्त्वाची आहे. गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या थोडी खाली असलेली कुर्ती सर्वात सुंदर दिसते. अशा कुर्तीमुळे बॉडी बॅलन्स दिसते. त्यानंतर आहे स्लीव्ज. 3/4 स्लीव्ज किंवा स्लीव्ज कुर्ती वयानुसार चांगल्या दिसतात. त्या एक एलिगंट आणि ग्रेसफुल लुक देतात. तसेच उन्हापासून देखील संरक्षण करतात. अनेक महिला खूप हेवी एम्ब्रॉयडरी असलेले ड्रेसेस निवडतात. परंतु सिंपल आणि मिनिमल प्रिंट ड्रेस जास्त छान दिसतात. ड्रेस सोबत तुम्ही फुटवेअर निवडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कम्फर्टेबल सँडेल, इथिनिक फ्लॅट्स हे बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे चालताना जास्त त्रास होत नाही आणि संपूर्ण लुक हे आकर्षक दिसतो. त्याचप्रमाणे आहे ज्वेलरी. ज्वेलरी कमी आणि आकर्षक ठेवा. एक सुंदर जोडी कानातली, सिंपल चेन किंवा हलक्या बँगल्स पुरेशा असतात. खूप जास्त दागिने वापरल्यास लुक ओव्हर वाटू लागतो.
त्यामुळे खूप जास्त दागिने हे अवॉइड करा. मिनिमल ज्वेलरी तुम्ही घालू शकता. आता मैत्रिणींनो, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. कोणताही ड्रेस कितीही महाग किंवा सुंदर असला तरी कॉन्फिडन्स नसेल तर त्याचा प्रभाव हा कमी होतो. त्यामुळे स्वतःमध्ये एक कॉन्फिडंट राहा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. वय वाढणं हे नॅचरल प्रोसेस आहे आणि प्रत्येक वयाचं स्वतःचं एक वेगळं सौंदर्य असतं. त्यामुळे या टिप्स नक्की फॉलो करा. यापैकी तुम्हाला कोणती फॅशन टिप ही सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.